हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 14। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्यास्, तां स्थितिक्ष्व भारत। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्यास्, तां स्थितिक्ष्व भारत। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्यास्, तां तितिक्ष्व भारत। मात्रा स्पर्शः, इंद्रिय विषयांची जाणीव। तू केवळ कौन्तेय, हे कुंतीपुत्र, शीत हिवाळा, उष्ण उन्हाळा, सुख सुख, दुःख दुःख, दाह देणारे। आगम येणे, अपायिनः अदृश्य होणारी, अनित्यः अनित्य, तान त्या सर्वांना, तितिक्ष्वसः तितिक्ष्वस तितिक्षस्व, केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर। भारत, हे भरतवंशजा। भाषांतर आहे, हे कौन्तेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत, ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत। हे भरतवंशजा, ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात, आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे। काल आपण वाचलं की जीव जो नित्य आहे, तो अनित्य अशा शरीरातून फेऱ्या मारत असतो। शरीर बदलत फिरत असतो। आता त्या शरीर बदलत असताना होतं काय हे सांगितलंय। काय होतं?
शरीराची जी इंद्रिय असतात ती इंद्रिय विषयांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्या इंद्रिय विषयांच्या आणि शरीराच्या इंद्रियाच्या कॉन्टॅक्टमुळे सुख आणि दुःख निर्माण होतात. ही सुख आणि दुःख कशी असतात? जसं हिवाळा आणि उन्हाळा येतो तशी ही सुख आणि दुःख आगमापायीनो म्हणजे न बोलवता येतात, येतात जातात. आणि एखाद्याने या सुख आणि दुःखाच्या मध्ये तितिक्ष्व म्हणजे सहन करत राहिलं पाहिजे. आता हे का सहन करत राहिलं पाहिजे? कारण ते आत्म्याला नाही, ते शरीराला होत असतं. हे पुढे सांगतील भगवंत. परंतु इथे सांगितलेलं आहे की आता हे शरीर बदलतोय. आपण काल वाचलं, शरीर बदलत 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 जातोय आपण. या शरीरामध्ये आपल्याला दुःख भोगावी लागतात, सुख भोगावी लागतात. यांचा कर्मांशी संबंध असतो वगैरे, हे सगळं एस्टॅब्लिश केलं जाईल. परंतु आता इथे भगवंतांचा सांगण्याचा उद्देश हा आहे की हे दुःख जे असतात ते शरीराला भोगावे लागतात आणि सुख पण शरीराला भोगावे लागतात आणि ते येत राहतात. आगमापायीन म्हणजे एकानंतर एक हे येतच राहतात. एकच अवस्था कधीच इथे कॉन्स्टंटली राहत नाही भौतिक जगामध्ये. दोन्ही मिळणार. यालाच ड्युअलिटी किंवा द्वंद्व म्हटलेलं आहे. या भौतिक जगाचं मेन लक्षण असतं द्वंद्व. तात्पर्य, योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. जसं हे शरीर अनित्य आहे तसं सुख आणि दुःख पण अनित्य आहे. जसं हिवाळा कधी ना कधी संपणारच असतो आणि उन्हाळा सुरू होणार असतो, आणि उन्हाळा कधी कधी संपणार असतो आणि हिवाळा सुरू होणार असतो. परंतु जो हे ज्याला ह्याचं ज्ञान नसतं तो मात्र काय म्हणतात त्याला, प्रक्षोभित होतो, शोभित होतो, विचलित होतो. त्याला थंडी सहन होत नाही किंवा उन्हाळ्यातला उकाडा सहन होत नाही. मग तो व्हॉट इज इट कॉल्ड, ॲजिटेट होतो, उद्विग्न होतो. या राईट वर्ड, उद्विग्न होतो. परंतु ज्याला याचं ज्ञान आहे तो मात्र निवांत मध्ये बसलेला असतो. तो विचार करतो हे थोड्याच दिवसात संपणार आहे, हिवाळा सुरू होणार आहे, थोड्याच दिवस संपणार आहे, उन्हाळा सुरू होणार आहे, आणि तो आपले काम करत राहतो. योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुख दुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. योग्य कर्तव्य पालनासाठी म्हणजे काय? टेम्परेचर वाढो कमी हो, सुख येवो दुःख येवो, माझं जे कर्तव्य आहे ते मी केलं पाहिजे. ज्याला कर्तव्यालाच कधी कधी धर्म म्हटलं जातं. तर हे कर्तव्य काय असतं वगैरे आपण पुढे शिकणार आहोत. परंतु कर्तव्य म्हणजे आता एक लक्षात ठेवा, धर्म. जसं अर्जुनाचं कर्तव्य आहे ते धर्मासाठी लढणे, प्रजेसाठी लढणे, हे त्याचं कर्तव्य आहे. मग त्याच्यामध्ये सुख येवो दुःख येवो त्याने लढलंच पाहिजे. जो व्यक्ती या भौतिक सुखाचा आणि दुःखाचा विचार करतो तो ऍक्च्युली या शरीराचा विचार करत असतो. त्यामुळे जो व्यक्ती या शरीराचा विचार करत असतो तो व्यक्ती या सुख आणि दुःखाच्या येण्याने आणि जाण्याने विचलित होतो. ज्याला आत्म्याचं ज्ञान आहे तो विचलित होत नाही. आपण या शरीराला जेव्हा स्वतः समजतो तेव्हाच हा अहंकार, खोटा अहंकार निर्माण होतो की मी हे शरीर आहे. प्रभुपाद एक खूप छान उदाहरण देतात की समजा एखादा खूप पॉश लक्झरी गाडीतून जात आहे, मर्सिडीज गाडीतून. आपल्या पण जीवनामध्ये असं कधी झालं असेल, तुम्हाला आठवेल किंवा आपण सिनेमामध्ये वगैरे पाहतो, आणि रस्त्यामध्ये एखादा रिक्षावाला आडवा येतो. तर तो लक्झरी कार मधला, रोल्स रॉयस मधून वगैरे जात आहे, एकदम पॉश कार मधला माणूस काय म्हणतो, ए रिक्षा. ए रिक्षावाला म्हणत नाही, तो काय म्हणतो, ए रिक्षा दिसते की नाही तुला. कधी ऐकले तुम्ही असं झालेलं? युजली असं बऱ्याचदा होतं आपल्याबरोबर, सिनेमामध्ये वगैरे पण असेच डायलॉग ऐकायला मिळतात. का? कारण तो त्या पॉश कार मध्ये बसलेला असतो म्हणून तो त्याची ओळख त्या कार बरोबरच सांगतो.
की माझी ओळख या कार सोबत आहे, आणि तो रिक्षावाल्याला रिक्षा सोबत पाहतो, म्हणजे त्या त्या मापाने मोजून पाहतो. तसं जोपर्यंत आपण या शरीरामध्ये बसलेलो आहे, आपण या शरीरालाच आपण स्वतः समजतो, आणि शरीराशी संबंधित जे काही आहे ते मग भोगावं लागतं. ए रिक्षा असं का म्हणतो तो? ए रिक्षावाला का म्हणत नाही? कारण त्याला दाखवून द्यायचं असतं की तुझ्याकडे रिक्षा आहे, माझ्याकडे मर्सिडीज आहे. हे हे एस्टॅब्लिश करायचं, हे प्रस्थापित करायचं असतं त्याला. तसंच आपण या शरीराचा खोटा अहंकार धरून सगळीकडे फिरत असतो. मी पुरुष आहे, तुम्ही स्त्री आहात, मग तिथे मतभेद आले. मी ब्राह्मण आहे, तुम्ही शूद्र आहात. मी वरच्या जातीतला आहे, तुम्ही खालच्या जातीतला आहे. मी चेअरमन आहे, तुम्ही कामगार आहात. मी मालक आहे, तुम्ही नोकर आहात. आणि आजकाल मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी देशमुख आहे, मी शिंदे आहे, मी पाटील आहे. सगळ्या ह्या उपाध्या शरीराला जोडलेल्या असतात, आणि मग त्या उपाध्यालाच आपण जास्त महत्व देतो. मग त्याच्याबरोबर सुख आणि दुःख येतात. म्हणजे आता या उदाहरणामध्ये प्रभुपाद सांगतात की जर तो रिक्षावाला थांबला नाही तर ही याची पॉश गाडी त्या रिक्षाला जाऊन धडकते, पण तू याला एवढं दुःख होतं जणू काही याच्याच शरीराला झालेलं आहे. हे लक्षात येते का तुमच्या? एवढा तो आकांड तांडव करतो, आणि गाडी जर नवीन नवीन असेल तर तो झोपत नाही रात्रभर. एक स्क्रॅच जरी गेलेला असेल, म्हणजे तो स्वतःची ओळख त्या गाडीशी समजली त्याने. त्याने उपाधी, हा मर्सिडीज वाला असं मला समाजाने ओळखलं पाहिजे. तशी आपली अवस्था आहे. जेव्हा जेव्हा आपण या शरीरालाच मी समजून बसतो, तेव्हा तेव्हा शरीराला जे काही होईल ते आपल्याला वाटतं आपल्यालाच व्हायला लागले, आणि मग त्याचा त्रास आपण घेतो. ऍक्च्युली तो त्रास होत नसतो, परंतु त्रास घेतो. आता सुख पण येतात, दुःख पण येतात. असं नाही की फक्त दुःखच येणार आहे, परंतु जसं आपल्याला वाटतं की दुःख न मागता येतात, तसे सुख पण न मागताच येत असतात. हे सगळं ऑलरेडी ठरलेलं असतं. कोणी ठरवलेलं असतं? आपणच ठरवलेलं असतं. जसं एखादा स्क्रिप्ट रायटर बसून पूर्ण सिनेमाचा स्क्रिप्ट लिहितो, कभी खुशी कभी गम, 3 तासाचा सिनेमा आहे, त्यातल्या अर्ध्या तासानंतर हा सीन येणार, मग तुम्हाला वाईट वाटणार. मग हा सीन येणार, मग तुम्हाला आनंद होणार. मग हा फायटिंगचा सीन येणार, तुमचे अंगावरचे केस उभे राहणार. आणि आपण सिनेमागृहामध्ये बसून इतके त्याच्यामध्ये रममान झालेला असतो की आपल्याला असं वाटत असतं की त्या सिनेमाचा नायक मीच आहे. तो जेव्हा डिशुम डिशुम फायटिंग मारतो तेव्हा आपलं रक्त उसळत असतं. तो जेव्हा दुःखी होतो, गर्लफ्रेंड त्याची सोडून जाते, तेव्हा आपल्याला वाटत असतं आपण पण दुःखी झालेलं आहे. मी मुद्दामून कभी खुशी कभी गम म्हटलं कारण मला अजूनही आठवतं त्या सिनेमाने रडण्याचा रेकॉर्ड केला. सगळे सगळे रडत होते. एक मिनिट. ही अशी आपली ही अवस्था आहे. म्हणून हा अध्यात्माची ही पहिली पायरी असते, पहिली स्टेप असते, हे जाणणे की मी शरीर नाही. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. मग ती कितीही आपण हे केले, हो, इट्स नॉट गोइंग टू गो अवे. एक मिनिट. वेंकटेश प्रभू, वेंकटेश प्रभू, वेंकटेश प्रभू. आणि हे सॉरी माफ करा, मला एक इंटरनॅशनल कॉल येत होता.
आणि हे समजावून घेणे हे अत्यंत 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 इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच आपल्या भक्तांना पण वाटतं की माझी ही देहात्मबुद्धी गेलेली आहे, पण ऍक्च्युली गेलेली नसते. हे खूप विचित्र असं हे आपली जोडी असते आपल्या शरीराशी केलेली आपले तादात्म्य. प्रभुपाद वर्ड यूज करतात, आयडेंटिफाय. प्रभुजी इज कॉलिंग कॉन्स्टंटली. कॅन यू एक मिनिट वेळ द्या मला. मेसेज केलाय मी त्यांना, मेसेज बघितलं नाही. आता ह्याचं लॉजिक इथे समजावून सांगण्यात येत आहे की ह्या एका आपल्या आयडेंटिफिकेशनमुळे आपल्याला ही सुखदुःख भोगावी लागतात. आणि ही सुखदुःख येतात जातात, त्याच्याने काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये तितिक्षवाचा अर्थ असतो सहन करणे. तो सहनशील असतो, तो आपली कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. नसेल तर आपल्या जीवनात पण असं बऱ्याचदा झालेलं असेल बघा, की एखादं दुःख जे आपल्याला खूप दूरचं असतं तरी देखील ते आपल्याला एवढं डिप्रेस करतं की आपण 2 दिवस काही कामच करत नाही. आज कधी झालंय तुम्हाला? कुणीतरी ऑफिसमध्ये येऊन कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलेलं असतं किंवा काहीतरी शिवी दिलेली असते, 2 दिवस आपल्या कामाचा स्पीड निम्मा होतो. तर हे सुख दुःख येतच राहणार, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे. योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये महिन्यातली भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यामधील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. प्रभुपाद हे उदाहरण देतात कारण भौतिकदृष्ट्या जरी आपण बघायला गेलं तर हे आपल्या लक्षात येईल की विशेष करून हा तितिक्ष्व जो शब्द आहे तो ब्राह्मणांचा एक गुण असतो, सहनशीलता. जो स्वतःला ब्राह्मण समजतो तो वर्षभर दिवसातून 3 वेळा स्नान तो करणार म्हणजे करणार, आणि थंड पाण्याने, ते कुठेही असो. तर आपल्यालाच देखील या भक्तीच्या मार्गावरती प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये आपल्याला जी बंधनं, नियम वगैरे, कायदे वगैरे घालून दिलेले असतात ती आपण काटेकोरपणे पाळली पाहिजे. हे भगवद्गीता प्रॅक्टिकल आहे आपल्यासाठी. काय सांगतात? यस, आपलं कर्तव्य जे असतं, जे काल आपण थोडीफार त्याच्याबद्दल चर्चा केली, की आपलं कर्तव्य म्हणजे भगवंतांसाठी केलं जाणारे आपल्याकडून जी सेवा असते ती आपण कामच असं केलं पाहिजे. आपल्या जीवनाची घडीच अशी बसवली पाहिजे, सगळं आपल्या जीवनातलं असं बदललं पाहिजे की आपण 24 तास फक्त भगवंतांसाठीच काम करू. आणि ते देखील करत असताना कित्येक अडचणी येणार, प्रॉब्लेम्स येणार, सुख येणार, दुःख येणार, त्याची पर्वा न करता आपण केलं पाहिजे. ऍक्च्युली जो भक्तीच्या टॉपमोस्ट स्टेजला असतो त्याला सुख दुःख नावाचा प्रकारच नसतो, त्याला काही होतच नाही. परंतु जो तिथपर्यंत पोहोचलेला नसतो त्याला ह्या भौतिक जगातली सुख दुःख ही सतावत राहणार. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो तोपर्यंत ती सतावत राहणार, आणि त्या सुख दुःखांमध्ये आपलं कर्तव्य आपण नेहमी पार पाडलं पाहिजे. जसं एखादा ब्राह्मण अगदी कडाक्याच्या फेब्रुवारीच्या थंडीमध्ये देखील तो गंगेमध्ये स्नान करायला जाणार म्हणजे जाणार, तो कशाची पर्वा करत नाही. आता हे थोडस समजायला कठीण आहे, कारण आजकाल आपल्याला खूप सारे नियम शिथिल करून दिलेले आहेत. चालतंय प्रभूजी, 6 वाजता उठलं तरी चालतंय, 8 वाजता मंगलारती केली तरी चालते. हे कोण नियम बदलतात माहिती नाही, प्रभुपादांनी तर कधी नियम बदलले नाहीत. येस, सुरुवातीला काही नियम शिथिल असतात कारण तुम्ही जस्ट भक्तीमध्ये येताय, तुम्हाला अजूनही या नियमांचं महत्व माहिती नाही.
परंतु एकदा आपल्याला भक्ती मार्ग समजला, दृढ निश्चयी, आपण श्रद्धाच्या स्टेजला आलो, तर आपण सगळे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आणि हे 4 नियमच नाहीत, हजारो नियम आहेत. सॉरी टू से दॅट. तर प्रभुपाद एक प्रॅक्टिकल उदाहरणही देतात की जसं मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये भयानक उकाडा असतो, तर अशा उकाड्यामध्ये जी घरातली गृहिणी असते तिला स्वयंपाक तर करावाच लागतो, नसेल तर खाणार कशी लोक. आता हे उदाहरण थोडं मॉडर्न जगासाठी थोडस पटण्यासारखं नाही, म्हणजे इमॅजिन करण्यासारखं नाही आहे, कारण आजकाल सगळ्या घरात एसी वगैरे असतो, आपण जरा मॉडर्न झालोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीनेच का स्वयंपाक बनवायचा, एवढे पण मॉडर्न झालोय ऍक्च्युली आपण. पण एक प्रभुपादांच्या काळामध्ये एक कन्व्हेन्शनली प्रभुपाद हे उदाहरण देतात की कर्तव्य जे असतं ते करतच राहावं लागतं, मग सुख एव दुःख एव. आणि अर्जुनाच्या बाबतीत इथे सांगण्यात काय येत आहे की तू क्षत्रिय आहेस आणि तुझं धर्माचं रक्षण करणे हे क्षत्रियाचं धर्म आहे. मग कुणीही असो समोर, तू त्याची चिंता केली नसली पाहिजे, तुला त्याचं दुःख हो सुख हो काही फरक पडला नसला पाहिजे, तू तुझं कर्तव्य केलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्या बरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. आता इथे एक शब्द आला, नियत कर्म. तो कर्मयोगामध्ये आपण शिकूया. नियत कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये त्या वर्णासाठी लिहून दिलेलं असतं ते कर्म. त्याला कधी कधी विहित कर्म म्हणतात, कधी नियत कर्म म्हणतात. मग एकदा आपण या वर्णाचे आहोत हे आपल्या गुणांप्रमाणे सिद्ध झालं तर ती कामं करायला आपण मागे पुढे पाहिली नसली पाहिजे. आणि विशेष करून क्षत्रियाने आणि ब्राह्मणाने, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये ही सहनशीलता इतकी स्ट्रॉंग असते, तितिक्ष्व, की ते मृत्यूला सामोरे जातील परंतु कर्तव्याचं पालन करण्यापासून ते मागे हटणार नाही. शिवाजी महाराज. आणि इथे कुठेतरी असं भगवंतांना दिसून येते की अर्जुन हे विसरलाय. अर्जुन आपल्या वर्णाश्रम धर्मापासून विचलित व्हायला बघतोय, मी दुसऱ्या वर्णाचं काम करतो, अलाउड नाहीये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. तर हे बेसिक ज्ञान आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हे सगळं ज्ञान घेऊन उपयोग काय. प्रभुपाद म्हणायचे की कुठलाही धर्म, बरेचसे हिंदू लोक भेटतात ते म्हणतात की भगवद्गीता वाचायची काय गरज आहे, मी हिंदू धर्मात जन्माला आलोय, मला माहिती आहे मी हिंदू धर्मात आहे. नुसतं जन्माला येऊन कोणी हिंदू होत नसतो, ते ज्ञान पण असलं पाहिजे. धर्म हा शास्त्रावर आणि शास्त्राच्या ज्ञानावरच आधारित असला पाहिजे. विदाउट ज्ञान, विदाउट तत्वज्ञान, बेसिकली ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, विदाउट तत्वज्ञान कुठलाही धर्म आजपर्यंत टिकून राहिलेला नाही. आणि म्हणूनच हिंदू धर्माची पण एवढी हेळसांड होते, कारण तत्वज्ञान सगळं आपण हरवून बसलोय, फक्त मी माझा करत बसलोय. बॉडीली आयडेंटिफिकेशन, या देहात्म बुद्धीवर आधारित आपला धर्म झालाय आता पुन्हा. प्रभुपाद सांगतात की ज्ञान स्तरापर्यंत म्हणजे ज्ञानी होण्यासाठी नियत विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जे शास्त्रामध्ये विधिविधानं दिलेले आहेत की असं वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं नसलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं नसलं पाहिजे, ब्राह्मणाने असं वागलं पाहिजे, क्षत्रियाने असं, हे सगळं शास्त्रामध्ये दिलेलं आहे, ते आपण काटेकोरपणे पाळलंच पाहिजे. जो पाळत नाही त्याला असुर म्हटलं जातं, राक्षस म्हटलं जातं. 16व्या अध्यायाचा मेन पॉइंट हाच आहे की जो शास्त्राच्या विधिविधानांना पाळत नाही तो राक्षस आहे. राक्षस काय असा एखाद्या धर्मातला नसतो किंवा एखाद्या जातीतला नसतो किंवा शिंग आलेला नसतो किंवा दात बाहेर आलेला नसतो. जो शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करत नाही तो राक्षस असतो. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या.
त्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे शास्त्राप्रमाणे त्याला शिकायची इच्छा नसते. त्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीला साजेल, सोपे होईल, जे पटेल तेच तो करत असतो. मग अशाने अध्यात्मामध्ये कोणाचीही उन्नती होणार नाही. जे बेसिक ज्ञान आहे ते आपण घेतलंच पाहिजे. मग तुमच्या भाषेत ते तुम्ही समजावून घ्या. असं नाही की तुम्ही संस्कृत मध्येच लक्षात ठेवलं पाहिजे किंवा प्रभुपादांनी सांगितले तसंच लक्षात ठेवलं पाहिजे. भक्तिशास्त्रीमध्ये एवढे मार्क्स मिळालेच पाहिजे. तुम्ही भक्तिशास्त्रीला नाही गेला तरी चालते, परंतु तुम्हाला हे ज्ञान पक्क मनामध्ये बसलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण भक्ती मार्गामध्ये प्रगती करूच तर शकत नाही, आणि भक्ती मार्गामध्ये प्रगती केल्याशिवाय स्वतःला आपण स्वतःची सुटका करूनच घेऊ शकत नाही. ज्याला मुक्ती म्हणतात, मोक्ष म्हणतात, ते होऊच शकत नाही. अर्जुनाला ज्या दोन्ही नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? कौंतेय आणि भारत. कौंतेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो, आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते, म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. हे येणार आहेत, जाणार आहेत. आगमा वाईनो नित्यस. नित्यस म्हणजे अनित्यस, अनित्यस. हे येणार आहेत, जाणार आहेत, आणि हे अनित्य आहेत. याला घाबरून एखाद्याने आपलं कर्तव्य करायचं बंद करायचं नसतं. आणि प्रभुपाद सांगतात की तू कोणतेही आहेस, कुंती पुत्र आहेत, कुंती पुत्राला हे शोभत नाही. तू भारत आहेस, भारत वंशज आहेस. भारत हे नाव संपूर्ण पृथ्वीचं भारत नाव होतं पूर्वी. ऍक्च्युली नुसतं भारत देशाचं नाही. भारत हा जो हे जे नाव आहे हे भारत राजापासून आलं. काही लोक म्हणतात की जे वृषभदेवांचे पुत्र होते भारत, त्यांच्यापासून आलं. काही लोक म्हणतात जे शंतनूचे वडील का त्याच्या वडिलांच्या वडिलांचे वडील, त्यांचं नाव होतं भारत, त्यांच्यापासून आलं. बट डझंट मॅटर. जेव्हा एखादा ग्रेट राजा होऊन जातो त्याच्या नावाने त्या पृथ्वीला नाव दिलं जातं. या पृथ्वीला भारत म्हणून ओळखण्यापूर्वी पृथ्वीचं नाव होतं, विसरलो, प्रभुपाद सांगतात आपलं, इलावत समथिंग. तर हे आठवण करून द्यायची भगवंतांचा उद्देश काय आहे की तू अशा महान राजांच्या घरामध्ये जन्मलेला, त्यांचं वंशावर पुढे चालवणारा तू राजकुमार आहेस. तुला हे शोभत नाही असं बोलणे की दुःख येईल म्हणून मी युद्ध करणार नाही. मूर्खपण आहे. आणि तू हे आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं आहेस. तू दुःख येणार, सुख येणार हे तुला माहिती आहे. ह्या शरीराला दुःख येत असतं, सुख येत असतं, याच्याने काही फरक पडत नाही. जो शरीराशी ओळख घट्ट केलाय त्याला फरक पडतं. ज्याला माहिती आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, त्याला काही फरक पडत नाही. आणि म्हणून आता एक महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे. तुम्ही कदाचित यापूर्वी कधी ऐकलं नसेल आणि थोडस तुम्हाला याचं दुःख पण होणार आहे. ते हे म्हणजे तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण गेला तरी तुम्हाला दुःख येणार आहे जोपर्यंत तुम्ही या शरीरात आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की भगवंतांना पूर्ण आपण शरण गेलो की तेव्हापासून सुखच सुख आहे, परंतु या जगात नाही. आणि त्या उद्देशाने, या जगात सगळे दुःख मिटवण्याच्या उद्देशाने जर तुम्ही भगवंतांना शरण जात असाल तर त्याला शरणागती पण म्हटलं जात नाही. शरणागतीचा स्पष्ट अर्थ असतो की भगवंत जे सांगतील ते करायला मी तयार आहे. जे सांगतील ते करायला मी तयार आहे. मग त्याच्यामध्ये दुःख येणार कधी कधी. दुःख हे भौतिक असतं, हेच आपल्याला अजून पटलेलं नाही. त्यामुळे आपण बरेच जण आपल्यापैकी प्रचार करताना पण देखील आणि स्वतःला देखील असं सांगतात की जप केल्याने आपले दुःख कमी होतात, भक्ती केल्याने आपले दुःख कमी होतात. आणि जेव्हा ते कमी होत नाही असं दिसतं तेव्हा आपल्याला विचित्र वाटायला लागतं की इतके वर्ष मी जप करतोय, इतके दिवस मी जप करतोय, इतके दिवस मी सेवा केली,
पुजारीची सेवा केली, इतके वर्ष झाले मी मंदिरामध्ये जाऊन माळा बनवायची सेवा करते आणि माझ्या जीवनातलं दुःख काही संपत नाही. त्याचा अर्थ तुम्हाला भक्तीच कळाली नाही. कारण भक्तीचा अर्थ असतो, भक्ताला हे परफेक्टली माहिती असतं की या जगात दुःख नाहीच आहे. मग हे येतंय ते काय येतंय काय माहिती नाही. मला होत नाही ते दुःख, ते माझ्या शरीराला होते. मग शरीर म्हणजे तू नाही का? येस, भक्तीतली ही पहिली पायरी आहे. शरीर म्हणजे मी नाही हे समजणं. बरेच जण म्हणतात की प्रभुपादांना त्यांच्या जीवनाच्या, त्यांच्या या भौतिक जगामध्ये त्यांनी जी लीला केली, त्या लीलेच्या शेवटच्या क्षणाला प्रभुपादांना देखील वेगवेगळे आजार झाले, अशक्तपणा आला. हे असं कसं काय? ते शुद्ध भक्त नव्हते काय? याच्याशी आणि शुद्ध भक्तीचा काही संबंधच नाही आहे ऍक्च्युली. आणि तुम्हाला देखील होणार. परंतु भक्तीमध्ये जो स्ट्रॉंगली स्थित असतो तो त्याने देहात्म बुद्धी सोडून दिलेली असते. त्यामुळे कसलंही दुःख येऊ दे त्याला काही फरक पडत नाही. आणि भगवंत याची गॅरंटी देतात की हे शरीर सोडल्यानंतर मात्र दुसरं शरीर मिळणार नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अशा ठिकाणी जायचंय जिथून परत यायचं नाही. म्हणजेच जन्म या शरीराच्या दुःखाच्या भानगडीत पडायचं नाही. आता ही दुःख कुठली कुठली असतात? 4 दुःख तर तुम्हाला कुठलंही शरीर मिळू दे त्याच्यामध्ये 4 दुःख ही असतातच असतात. जसं तुम्ही कुठलीही गाडी चालवा त्याच्यामध्ये पेट्रोल तर घालायला लागणारच. प्रकृतीचे नियम तर पाळावे लागणारच. ट्रॅफिकचे नियम असं नसते की तुम्ही रिक्षातून चाललाय म्हणून तुम्हाला वेगळे नियम आहेत आणि तुम्ही मर्सिडीज मधून चाललाय म्हणून तुम्हाला वेगळे नियम आहेत. लाल दिवा दिसला की थांबायलाच पाहिजे. त्यामुळे प्रकृतीच्या या शरीरामध्ये जोपर्यंत आपण असतो तेव्हा प्रकृतीच्या नियमाप्रमाणे आपल्याला दुःख हे भोगावे लागतातच 100%. मग तो कोणी असो, किती असं आपण कोणीही म्हणू शकत नाही की मी इतका श्रीमंत आहे मला हे दुःख झालं नसलं पाहिजे, मी इतका भगवान शिवजींचा भक्त आहे, मी भगवान ब्रह्माजींचा भक्त आहे, मला हे दुःख झालं नसलं पाहिजे. जोपर्यंत या भौतिक जगामध्ये आहे तोपर्यंतच दुःख असणार, तोपर्यंत सुख पण असणार. भौतिक जगाचे नियम, त्याला तुम्ही भगवंतांचे नियम म्हणा, त्यालाच धर्म म्हटला जातो. हे कोणालाही वेगवेगळे नाही आहेत. ते वाटतात आपल्याला वरून वरून वेगवेगळे. कारण जेव्हा सुख जेव्हा येतं तेव्हा आपण त्याचं पूर्ण क्रेडिट स्वतःला देतो. आणि दुःख जेव्हा येतं तेव्हा डोक्याला हात लावून बसतो, भगवंतांनी हे दुःख माझ्याच पदरी दिलं. माझे मित्र, माझे नातेवाईक बघा किती खुश आहेत आणि मी मात्र कायमचा दुःखीच असतो. असं का? सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. या भौतिक जगामध्ये सगळ्यांना हा प्रश्न एक ना एक दिवस पडलेला असतो की दुःख माझ्याच पदरी का आलेलं आहे. आणि त्याने जर भगवद्गीता सिरियसली समजावून घेतली तरच त्याला समजणार आहे, नाहीतर त्याला आयुष्यात कधीच समजणार नाही ही काय भानगड आहे. बरेच हजारो लोक युट्यूब वरती कमेंट करतात, मग तुमचा देव आहे एवढा कृपाळू आहे तर मग लोकांना दुःख का होते, लोक उपाशी का आहे, लोकांना कॅन्सर का होते. भगवद्गीता समजावून घेतली पाहिजे आपण. ही सगळी दुःख आपणच लिहिलेली असतात. जसं मी सुरुवातीला सांगत होतो, जसं सिनेमाची स्क्रिप्ट जसं एखादा लिहितो नाही, तसं पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या 5 वर्षाचा असताना काय सुख येणार आहे, 6 वर्षाचा असताना काय दुःख येणार आहे, हे सगळं आपण आता सध्या लिहितोय. कशातून? आपल्या कर्मातून. पुढच्या जन्मातलं, त्याच्या पुढच्या जन्मातलं, हे कर्माचं गणित खूप 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 कॉम्प्लिकेटेड आहे. हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. कर्माच्या गणिताबद्दल पुन्हा प्रश्न विचारू नका. परंतु हे आहे, चांगलं केलं चांगलं फळ मिळतं, वाईट केलं वाईट फळ मिळतं. आणि ते कोणालाही चुकलेलं नाही. मग तो कितीही श्रीमंत असो, जसं करोनाने दाखवून दिलं, कितीही श्रीमंत असो, जेव्हा तुम्ही त्या विषाणूला टच करणार तेव्हा ते तुम्हाला होणारच. असं नाहीये की तुम्ही बिल गेट्स आहे म्हणून होणार नाही आणि तुम्ही हे गरीब आहे म्हणूनच होणार. हे प्रकृतीचा नियम आहे. 4 दुःख तर सगळ्यांना कॉमन आहे. कुठली? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जसं काल पण आपण चर्चा केली. असं नाहीये की मी श्रीमंताच्या घरात जन्मतोय
म्हणून मला मातेच्या उदरात 9 महिने राहायला लागणार नाही, मी एकाच दिवसात बाहेर. मातेच्या उदरामध्ये 9 महिने राहणे हे दुःख आहे बरं का. भागवतामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. इतक्या पीडा होत असतात त्या बाळाला. तुम्हाला जर हे समजावून घ्यायचं असेल तर स्वतःला एका खोलीत डांबून ठेवा 9 महिने, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि जन्म हाच मुळात दुःख आहे. जन्म हेच मुळात दुःख आहे. बऱ्याच जणांना कळत नाही जन्म कसं काय दुःख आहे. कारण जन्माला आल्यामुळेच बाकीची सगळी दुःख सुरू होतात. ज्याला जन्मच नाही त्याला दुःखच नाही. तो भगवत धामात कायमचा, विदाऊट जन्म कायमचा राहतो, शाश्वत. दुःख हे दुःख आहे, हे मृत्यू हे दुःख आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आजारपण हे दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे, कोणाला सांगायची गरज नाही. आणि हे कोणालाही चुकलेलं नाही. जो कोणी भौतिक जगात आहे त्याला आहे म्हणजे आहे. परंतु 100% जो भगवंतांना शरण गेलेला असतो त्याला याचा काही फरक पडत नाही. तो म्हणतो आगमापायिनो नित्यस. येतात आणि जातात, हे अनित्य आहेत. एकानंतर एक येणार, त्याच्यानंतर दुसरं येणार, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि तशीच अजून 3 प्रकारची दुःख असतात, शास्त्रात पुढे सांगितलं जाईल. त्याला त्रिविध ताप म्हणतात. आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश आणि आधी आध्यात्मिक क्लेश. अशी दुःख असतात जी देवी देवतांच्या हातात असतात, तुमच्या पण हातात नसतात. महापूर येणे, भूकंप येणे, तो कुणी टाळू शकत नाही. कुणी एखादा असं म्हणू शकत नाही मी रोज 16 माळा जप करतो, माझ्या घरात पाणी आलं नसलं पाहिजे महापुराचं. येणार. पण जो खरा भक्त असतो तो म्हणणार अरे सगळ्यांच्या घरात आले, माझ्या पण येणार, त्यात काय विशेष आहे. हे भौतिक जगाचं लक्षणच आहे. याला ज्ञान म्हणतात. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की ज्ञानी झालं पाहिजे. अज्ञानामध्ये सुख नाही. जसं आपल्याला सांगितलं जातं अज्ञानात सुख आहे, अज्ञानात सुख आहे, अज्ञानात सुख आहे, इग्नोरन्स इज ब्लिस. नो, अज्ञानात डुकराचं सुख आहे. प्रभुपाद म्हणायचे अज्ञानात कुत्र्याचं सुख आहे. माणसाचं सुख अज्ञानात नाही, माणसाचं सुख ज्ञानात आहे. आणि ज्ञानाची पहिली ABCD असते, मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे जाणणे. आणि या ABCDनेच किती मोठा फायदा होतो बघा. उद्यापासून दुःखच नाही. हो, पण त्याच्यासाठी सुख पण नाही हे मान्य करायला पाहिजे. आपल्याला एक बाजू पाहिजे असते, दुसरी नको असते, असं नाही. दोन्ही बाजू, दुःख नको आहे ना, मग सुख पण नको आहे, म्हणजे दोन्ही नाहीतच. मी भगवंतांचा नित्य सेवक आहे आणि भगवंतांची सेवा करणे हे माझं काम आहे. दुःख येवो सुख येवो, दुःख न येवो सुख न येवो, मला काही फरक पडत नाही. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि हा जो मुद्दा आहे हा भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायापर्यंत एकदा ना एकदा तरी भगवंत सांगतातच, रिपीट करून. काही काही मुद्दे असे आहेत ते भगवंत रिपीट करतात. प्रत्येक जीवावर समान प्रेम केलं पाहिजे, रिपीट करतात. हे असं स्थितप्रज्ञ राहणे रिपीट करतात. बरीच उदाहरणं देऊन रिपीट करतात. मान अपमान, जय पराजय, लाभ झाली हानी झाली, लाभालाभ जया जय, सुख दुःख शीतोष्ण, सगळ्यामध्ये आपण समान बघायला शिकलं पाहिजे. तो व्यक्ती आत्माराम होतो, तो व्यक्ती भगवत धामात जाण्यासाठी योग्य होतो, पात्र होतो. तर हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. मग कशाही अर्थाने समजावून घ्या. याच्यात काय आपल्याला PhD करायची नाही आहे, हे मनाला समजावून सांगायचे. PhD करणारे कधी असे निर्भय होत नाही जेवढे भक्त निर्भय असतात, की माझ्या कर्तव्याचं मी पालन करणार, मग काही येऊ. आधी दैविक क्लेश आपण चर्चा केली. देवी देवतांनी दिलेला त्रास आपल्यामुळेच तो झालेला असतो, परंतु आपल्याला वाटतं देवी देवतांनी दिलेला त्रास ते त्यांच्या हातात असतं. आधी भौतिक क्लेश म्हणजे दुसऱ्या जीवांनी दिलेला त्रास. जसे आपले शेजारी आपल्याला त्रास देतात, कधी कधी भाऊ बहीण त्रास देतात, मच्छर डास साप विंचू त्रास देतात. हे पण बऱ्याचदा आपल्या हातात नसतं. आपलं जसं कर्म केलेलं असतं त्याप्रमाणे आपल्याला ते मिळत असतं. आणि आध्यात्मिक क्लेश म्हणजे आपलंच शरीर आपल्याला त्रास देतं. जसं BP वाढणे, शुगर वाढणे, टेन्शन, स्ट्रेस, टेन्शन येणे, आपलं शरीर आपल्याला त्रास देतं. आणि मॅक्झिमम हे तिन्ही त्रास ऍक्च्युली आध्यात्मिकच असतात. तुम्ही जर ठरवलं की हे मनानेच दिलेला त्रास आहे, मग बाहेरचे त्रास होतच नाही.
आता इथे सुख दुःख म्हटलेलं आहे, परंतु एक लक्षात येते का तुमच्या, आपण जास्त करून दुःखाबद्दलच बोलतोय. कारण प्रॉब्लेम आपल्याला दुःखाशी आहे, सुखाशी नाही आहे. होय की नाही? सुख येऊ दे, किती पण येऊ दे, आपल्याला पाहिजेच आहे. दुःख मात्र नको आहे. परंतु या भौतिक जगात एकही जीव असा नाही किंवा होऊ शकत नाही ज्याला दुःख नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु शुद्ध भक्त झाल्यावरती देखील इथे दुःख भोगावे लागतात. आणि भौतिक शरीर आहे, भौतिक शरीराचं ते नियमच आहे. फक्त फरक एवढाच असतो की शुद्ध भक्ताला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, तो आरामात इग्नोर करतो. आणि हीच भक्तीची शक्ती आहे. आणि या शुद्धतेच्या स्टेजला येणे बऱ्याच जणांना कठीण जातं, कारण मॅक्झिमम लोक काहीतरी शोधण्यासाठी या भक्ती मार्गावरती आलेले असतात. आणि भगवंत ते सांगतात देखील 7व्या अध्यायामध्ये, 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. जे दुःखी आहेत त्यांना दुःखातून बाहेर पडायचंय, ज्यांना काहीतरी पाहिजे आहे ते मागायला येतात, ज्यांना जिज्ञासा आहे, समजावून घ्यायचं आहे की काय भानगड आहे ही सृष्टी, देव, भगवान काय आहे, आणि जे ज्ञानी आहेत. हे 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, या तुम्ही. भगवंत बऱ्याचदा तुम्हाला असं दुःखच देतात की तुम्ही भगवंतांकडे जावं, त्याच्याशिवाय तुम्ही जाणार नाही भगवंतांकडे, हे पण त्यांना माहिती असतं. कारण भगवंत खूप कृपाळू आहेत, दयाळू आहेत. जसं कुंती माता म्हणते की मला दुःखच येत राहू दे, त्याच्याशिवाय हे वासुदेव तुझी आठवण आम्हाला येणार नाही. परंतु बरेच लोकांचं काय होतं की बऱ्याच लोकांना चुकीचा मार्गदर्शन पण दिला जातो. हे सगळ्यात चुकीचं आहे. आपले वरिष्ठ भक्त की असं मार्गदर्शन करतात की एवढ्या माळा जप करा म्हणजे तुमचा कॅन्सर जाईल, एवढ्या माळा जप करा म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख शांती येईल. हे सगळं चुकीचं आहे. जपाचा अर्थच तो नाही आहे. हा खूप मोठा नाम अपराध असतो जपाचा, असा काहीतरी अर्थ लावणे, अर्थवाद करणे. परवाच मी आणि हे खूप केलं जातं बरं का, सोशल मीडियावरती तर एवढं केलं जातं. परवाच मी काल का परवा दिवशीच मी बघत होतो, अगदी मस्त कार्टून मध्ये काढतात असं, भगवद्गीता आणि जप करणाऱ्याच्या वरती स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन काही नाहीये, आणि दुसऱ्याच्या त्याच्यावरती स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन सगळं आहे. जपामुळे जात नाही. कशाने जातं? स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन सगळं जातं, परंतु कशाने जातं? ज्ञानाने जातं. या ज्ञानामध्ये आपण युक्त झालं पाहिजे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, आणि मी भगवंतांचा नित्य सदा सतत सेवक आहे, आणि मला सतत सदैव सदा 24 तास भगवंतांची सेवा केली पाहिजे. या ज्ञानाने जो युक्त होतो त्याला या भौतिक जगातलं काहीच नाही, या भौतिक जगातलं त्याला काही सतावत नाही. असं कधीच होणार नाही. मी मुद्दामून हे तुम्हाला सांगतोय कारण हे ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. हे ज्ञान एस्टॅब्लिश करायला शिला प्रभुपादांनी आपलं हजारो लिटर रक्त वाया घालवलंय. आणि पुन्हा शिला प्रभुपादांच्या चळवळीमध्ये आपण जर चुकीचा धर्म शिकवायला लागलो तर ते खूप चुकीचं आहे. इथे पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांच्या पहिल्या उपदेशामध्येच हे भगवंत एस्टॅब्लिश करतात की दुःख आणि सुख येत राहणारच तुला, त्याच्यामध्ये तू सहनशील असलं पाहिजे. हे तुझं काम आहे. दुःख बंद करणे हे तुझं काम नाहीये. त्यामुळे भक्ती किंवा जप हे दुःख बंद करण्यासाठी केलं जात नाही. यस, सगळ्या दुःखांपासून, सगळ्या अनर्थांपासून, सगळ्या किती मोठं तुम्हाला दुःख असो त्याच्यातून तुमची मुक्ती होणार आहे शुद्ध भक्तीने. परंतु त्याच्या अपेक्षेने भक्ती करणे हे खूप 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 चुकीचं असतं. त्याच्या अपेक्षेने जो भक्ती करतो तो शुद्ध भक्तीच्या लेवलला कधी जात नाही. परंतु भगवंत म्हणतात त्या अपेक्षेने आला असाल तरी या, मी काय तुम्हाला बाहेर घालवत नाही. भगवंत म्हणतात या अपेक्षेनेच 99% लोक येतात. या इथे या आणि शुद्ध भक्तांच्या संघामध्ये हळूहळू ज्ञान घ्या आणि त्या ज्ञानावर आधारित माझी भक्तिमय सेवा करायला सुरुवात करा. तुम्ही सगळ्या दुःखातून मुक्त होता, नो डाऊट. अक्षरशः असे मुक्त होता, हे तुमचे दुःख काहीच नाही आहेत. तुमचा डिवोर्स झालाय, तुमचा मुलगा परीक्षेत पास होत नाही, घरात कायम किरकिर आहे, हे काहीच दुःख नाही आहेत. जे परमनंट दुःख आहे त्या दुःखातून भगवंत तुम्हाला मुक्त करतात, ते म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून.
ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हो की नाही? या ध्यानामध्ये आपण प्रॉपरली स्थित झालं पाहिजे. हा श्लोक खूप महत्वाचा आहे, एवढ्या खूप सिरियसली घेतला पाहिजे आपण. आणि म्हणून हा रिपीट केला जातो, बऱ्याचदा रिपीट केला जातो भगवद्गीतेमध्ये. आणि बरेच जण भगवद्गीतेचं पण रिपिटेशन करतात. तरी आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. या स्टेजला येणे खूप 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 कठीण आहे, सगळ्यांसाठी कठीण आहे. असं म्हणत नाही आहे की तुमच्यासाठी फक्त कठीण आहे, सगळ्यांसाठी ते कठीण आहे. कारण अनादी अनंत काळापासून आपल्यावरती तसं कंडिशनिंग झालं. प्रभुपाद म्हणतात कंडिशनिंग. कंडिशनिंगचा अर्थ काय असतो? प्रभुपाद खूप वेळा हा शब्द वापरतात, परंतु मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं जातं देहात्मबुद्धी. ऍक्च्युली तसा अर्थ होत नाही. याचा अर्थ असा असतो, कंडिशनिंग म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनियर वगैरे आहेत त्यांना लवकर लक्षात येईल की एखाद्या गोष्टीला आपण भरपूर प्रोसेस करून एक शेप किंवा एक गुण दिलेला असतो, त्याला कंडिशनिंग म्हणतात. एखाद्या वस्तूची कंडिशनिंग करणे. आणि ते अनंत कष्ट घेऊन जेव्हा त्याला बदललेलं असतं तेव्हा त्याला पुन्हा बदलणे खूप कठीण असतं. अशी आपली अवस्था आहे. सिंपल उदाहरण घेतलं, लोहार काय करतो, त्या लोखंडाला गरम करून मारून 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 8-10 दिवस त्याला शेप देतो. आणि ते शेप ज्या शेप दिलेलं असतं ते त्याचं वापरायला जातो आणि लक्षात येतं हे चुकीच्या शेपचं आहे. तर एका सेकंदात तो त्याची शेप बदलू शकत नाही, त्याला तेवढेच पुन्हा कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे वाईट पण वाटून घ्यायचं नाही. आपण सगळे त्या बोटमध्ये आहोत. परंतु जितक्या लवकर आपण या शुद्ध ज्ञानाच्या स्टेजला येऊ तितकं चांगलं असतं आपल्या भक्तीसाठी, आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? ऍक्च्युली पुढच्या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतात, वाचायला पाहिजे होता आपण पुढचा श्लोक. मी वाचतो फक्त श्लोक, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उद्या आपण त्याचं तात्पर्य वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम हि न व्यतयन्ते ते पुरुषम पुरुष ऋषभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर राहतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. एनिवे, उद्या चर्चा करूया. हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे. आज थोडी चर्चा केली आपण आज, परंतु अर्जुनाला असं का सांगतात भगवंत, उद्या चर्चा करूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. जसं की शुद्ध भक्ताला हे सुख दुःखाचे परिणाम भौतिक शरीर धारण केल्यामुळे भोगावे लागतात. पण भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की जो कोणी भगवद्गीतेचं प्रामाणिकपणे अध्ययन करतो त्याला पूर्वजन्माचे त्याच्यावरती किंचितही परिणाम होत नाहीत. आणि भक्तिरस अमृत सिंधू मध्ये पण रूप गोस्वामी म्हणतात की काय भक्तीचे शुद्ध भक्तीचे 4 विशेष लक्षण किंवा गुण येतात. तर त्याच्यामध्ये एक की त्याचे पूर्वकर्म पूर्ण बीज सगळे नष्ट होतात, प्रारब्ध सगळं नष्ट होतं. तर मग हे आपण कसं समजू शकतो? प्रॉब्लेम काय आहे प्रभूजी, तुम्हाला सगळीकडे सगळ्या गोष्टी लॉजिकली समजावून घ्यायची सवय लागली. पण तुमचा लॉजिकच प्रश्नातच चुकतो, लक्षात घ्या. जो कोणी शुद्ध प्रामाणिकपणे भक्ती मार्गाचं आचरण करतो तो भौतिक जगातच येत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातलं या जन्मात घ्यायचा काही संबंधच नाही. Does that make sense? होय की नाही? जो कोणी शुद्ध भक्ती मार्गाचं आचरण केलंय मागच्या जन्मामध्ये त्याला या जन्मात शुद्ध भक्त इथे येतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे
शुद्ध भक्त हा नित्य शुद्ध असतो, तो इथे येतच नाही. आणि तो इथे जरी आला तरी तो भगवंतांच्या आदेशाने आलेला असतो, भगवंतांचं काम करायला आलेला असतो. आणि त्या काम करायला आलेल्या परिस्थितीमध्ये भगवंतांचं काम सेमच असतं. सगळं भगवंत स्वतः येवोत किंवा भगवंतांचे भक्त येवोत, भगवंतांचे प्रतिनिधी आहोत, भगवंतांचं काम सेमच असतं. लोकांना ज्ञान देणे आणि भगवत धामात परत न्यायचा प्रयत्न करणे. ते कुठलाही अवतार असो, कुठलेही आचार्य असोत, गुरु असोत, बाबा असोत, कोणी असोत, जे भगवंतांचं काम करायला आले त्यांचं हेच काम असतं. आणि बऱ्याचदा हे काम करत असताना लोकांना हे सगळं ज्ञान देताना कधी कधी ही लीला पण करून घेतात भगवंत आपल्याकडून. जसं श्रीमद भागवतम मध्ये अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे की जे पांडवांना जे दुःख भोगावं लागलं ते त्यांच्या पूर्व कर्मानुसार नव्हतं, ते भगवंतांच्या प्लॅनिंग नुसार होतं. का? कारण लोकांना कळलं पाहिजे की कशामुळे काय दुःख होतं, कशामुळे काय होतं आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे दाखवायला आले होते पांडव. तर हे ट्रेनिंगचा भाग असतो. तर ते शुद्ध भक्ताला ज्या जन्मामध्ये आपण शुद्धतेच्या हायएस्ट लेवलला पोहोचतो त्याच्यानंतर पुढचा जन्मच नसतो. पहिली गोष्ट ही समजावून घेतली पाहिजे. त्याला जन्म नाही पुन्हा. नसेल तर हे लॉजिक तिथेच फेल होतं, है नाही? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेती. आणि जो असा आलेला असतो तो भगवंतांचं काम करायला आलेला असतो. त्यामुळे त्याची दुःख ही पूर्वजन्मानुसार नसते. जसा अर्जुन हा ऍक्च्युली एक क्षण असा नाही जो अर्जुन भगवंतांसोबत नाही. आता सध्या देखील तो भगवंतांसोबत कुठे ना कुठेतरी आहे. बघा, प्रभुपादांना एकदा प्रश्न विचारलेला की अर्जुन आणि हे पांडव वगैरे, मग आता ते पांडवाच्या घरचा जन्म झाल्यानंतर ते भगवत धामात गेले का? प्रभुपादांनी म्हटलं नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. का? कारण अर्जुन भगवंतांसोबत दुसऱ्या कुठल्या तरी जगात लीला करायला गेलेला असतो. तो कायम भगवंतांसोबत असतो, तो कधी भगवत धामात जातच नाही. ऍक्च्युली त्याचं कामच आहे अर्जुन. आणि मग त्याच्या कामामध्ये हे त्याच्या भूमिकेमध्ये ते ऑलरेडी ते लिहिलेलं असतं भगवंतांनी की त्याला असं दुःख भोगावं लागणार आहे, असं दुःख भोगावं लागणार आहे, असं दुःख. मग ही भगवंतांची लीला असते. जे नित्य सिद्ध असतात त्यांच्यासाठी, जे नित्यबद्ध असतात त्यांच्यासाठी त्यांच्या कर्माचं फळ असतं. आणि ते ज्या क्षणाला ते भगवंतांना पूर्णपणे 100% शरण जातात त्या क्षणाला त्यांची सगळी पूर्व दुःख नष्ट होतात. जे काही त्यांना भोगावं लागतं त्यांच्या या शरीरामध्ये ते प्रभुपाद म्हणतात ते रेमनंट असतात. रेमनंट म्हणजे मराठीमध्ये त्याला काही शब्द माहिती नाही, उच्चिष्ट किंवा म्हणजे उरलेलं असतं ते. त्याचा पण त्याला काही फरक पडत नाही, तो ते संपवतो आणि निघून जातो. परंतु न संपवता निघून जाणे हे देखील हे भक्तीच्या विरुद्ध असतं. ह्याची उदाहरणं आहेत ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, ज्यांना भगवंत प्राप्त झाले 5व्या वर्षी, तरी देखील पुढचे 30-35 हजार वर्ष त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं, सुखदुःखातून गेले. परंतु त्यांना माहिती होतं हे नॉर्मल आहे. आता ध्रुव महाराज खूप दुःखी होते, खूप आर्त होते. त्याचं कारण आणि त्याच्यावरती परिणाम शोधायला ते भगवंतांची प्रार्थना करत होते. परंतु भगवंत भेटल्यानंतर त्यांचं सगळं संपलं. तरीही ते राहिले, परंतु त्याच्यानंतर जे दुःख सुख दुःख त्यांनी भोगली त्याचं पार्ट ऑफ लीला. जसं त्यांना भगवत धामात नेण्यासाठी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले की माझ्या आईला पण नेलं पाहिजे सोबत. आता एखाद्यानं प्रश्न पडतो की हे शुद्ध भक्त आहेत, यांना कुठली आई आणि कुठलीही आसक्ती. परवा पण आपण चर्चा करत होतो की नाही. पण ही आसक्ती, हे प्रेम, हे सगळं दाखवणे हेच भक्ताचं काम असतं. आणि त्याच्यासाठीच तो उरलेल्या, प्रभुपाद म्हणतात तो भूमिका करत असतो, ऍक्टिंग करत असतो. तो ऍक्च्युली क्षत्रिय नाही आहे, परंतु तो क्षत्रियाची ऍक्टिंग करत असतो. वैष्णव हा क्षत्रिय ब्राह्मण कुणीच नसतो, परंतु ते त्या वर्णाप्रमाणे तो ऍक्टिंग करत असतो. हरे कृष्ण. धन्यवाद.
हे कसं असतं, हे कितीही लॉजिकली तुम्हाला समजावून सांगितलं तरी याच्यामध्ये शंका कुशंका राहणारच. कारण आपल्याला हेच अजून पटलेलं नाहीये की मला चांगलं वागून भक्तिमय सेवा करून भक्तीमध्ये दृढ होऊन परत गेलं पाहिजे. मग किती किती आपण शोधतच राहणार लॉजिक याच्या मागचं. या सगळ्या लॉजिकचं उत्तर आहे, परंतु काय काय म्हणून समजावून सांगायचं आणि काय काय म्हणून आपण लक्षात ठेवणार, हो की नाही? शास्त्रामध्ये सगळं आहे, परंतु एका स्टेज नंतर आपण ज्यांना आचार्य किंवा गुरु मानतो त्यांचं सगळं न विचारता मान्य करत गेलं पाहिजे, नाहीतर आपल्याला खूप वेळ लागणार भगवत धामात पोचायला. प्रभुपादांना एका शिष्याने प्रश्न विचारलेला की समजा मी तुमचं सगळं मान्य केलं, सगळं ऐकलं, तुम्ही सांगताय तसे नियम बंधनं पाळली, सगळं ऐकलं का, आणि सगळ्यात शेवटी माझ्या लक्षात आलं की हे भगवान वगैरे काही प्रकारच नाही, तर मग काय होणार? प्रभुपाद त्यांना म्हणाले की समजा भगवान नाहीच आहे, समजा खरोखरच नाही आहे, तरी पण तुम्हाला हे सगळं सांगितलेलं मान्य करायला आणि असं वागायला प्रॉब्लेम काय? कारण हे चांगलंच सांगतोय ना आम्ही सगळं. चोर, लुटेरे, दरोडा, खून, बलात्कार सांगतोय. भक्ती मार्गावरती सगळे सद्गुणच सांगितले जातात. आणि त्याला ते म्हणाले प्रभुपाद की तुम्ही जर हे भक्ती मार्गाचं आचरण केलं नाही आणि स्वतःला पाहिजे तसं इंद्रिय तृप्तीसाठी वागत राहिला आणि शेवटी जाऊन जर तुम्हाला कळालं की भगवंत खरोखरच आहेत, मग तुमचे काय हाल होणार? दोन्हीतलं चांगलं कुठलं आहे? भगवंतांना न पाहता, हे सगळं समजावून न घेता भक्ती मार्गाचं आचरण करणं चांगलं आहे का सगळं समजल्याशिवाय मी मान्यच करणार नाही हे करणं, हे याच्यावर अडून राहणे चांगलं आहे? हे आपण ठरवलं पाहिजे. एका लेवल नंतर आपण हे ठरवलं पाहिजे ऍक्च्युली. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मला असा प्रश्न पडतो, तुम्ही सांगितलं जसं जो विधिविधान फॉलो करत नाही तो राक्षस, तो राक्षस. येस. मग आता विधिविधान सांगायला ब्राह्मणच कुठे आहेत? बघ, तुमची जर इच्छा असेल हे सगळं जाणून घ्यायची, तर भगवंत अरेंजमेंट करतात. तुम्हाला कोणीतरी पाठवतात तुमच्याकडे सांगायला, काळजी करू नका. जसं आता तुम्ही गेले काही दिवस टीव्ही समोर बसून भगवद्गीतेचे लेक्चर ऐकता, मग तुम्हाला कळायला लागले हळूहळू काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, हो की नाही? थोडं थोडं समजायला लागले. मग ते समजल्यावर करायला सुरुवात केली पाहिजे. हे शास्त्रात सांगितलेलं आहे, आपण केलं पाहिजे. हे शास्त्रात सांगितलं नाही, हे आपण केलं नसलं पाहिजे. विधी विधानांचा अर्थ असा नसतो की कुठली पूजा आणि कुठला यज्ञ करायचा आहे. विधी विधान म्हणजे नियम की हे असं वागायचं नाही, असं वागायचं नाही, हे असं वागायचं. बऱ्याचदा आपले आई वडील आपले गुरु होऊन आपल्याला सांगतात. ऍक्च्युली पहिल्यापासून आलेली पद्धती हीच होती. आई वडील, आजी आजोबा हेच आपले गुरु असायचे. आई हीच पहिली गुरु असते, तीच आपल्याला सगळं समजावून सांगत असते. परंतु आता मॉडर्न जगामध्ये आई वडीलच इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेत, सांगणार कोण? अशी परिस्थिती झाली. तरीही ज्यांना असुर व्हायचं नाही, राक्षस व्हायचं नाही अशी मनात इच्छा असते, त्यांना भगवंत अशा व्यक्तीचे गाठ घालून देतात, जे तुम्हाला सांगतील. काळजी करू नका. आणि विधी विधान म्हणजे काय खूप मोठी यज्ञ किंवा पूजा करायची नसते. जसं आपले आजोबा सांगतात की नाही, आपल्याला खाली बसून पाणी पिलं पाहिजे, कोणाला पाय लागला तर आपण वाकून नमस्कार केला पाहिजे, माफी मागितली पाहिजे. एखाद्याला आपला हात लागला, पाय लागला तर आपण सॉरी म्हटलं पाहिजे. एखाद्याने एखादी गोष्ट आपल्याला दिली तर आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. हे पण नियमच आहेत सगळे. हे आपल्याला कोण शिकवतात? आपले आई बाबा शिकवतात, आपले आजी आजोबा शिकवतात, हो की? प्रॅक्टिस करायची आपल्याला सगळ्या नियमांची.
तुमचे आता नवीन गुरु झाले, त्यांनी तुम्हाला तेरेकेटा शिकवले, त्याची प्रॅक्टिस नाही केला तुम्ही मागचे 4 दिवस. आता करणार. येस. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप हरे खूप कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हो. हरे कृष्ण माता. प्रभूजी, मला एक प्रश्न होता की जेव्हा आपण म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा देह सोडते तर त्यानंतर तिला ह्या जन्माविषयी म्हणजे विस्मृती होते लगेचच का पुढच्या जन्मापर्यंत तिला ती ह्या जन्माविषयीची स्मृती असते? सगळं सगळ्याची स्मृती असते ऍक्च्युली. त्याला सगळ्याची स्मृती असते, परंतु सगळ्या इच्छांची स्मृती असते. तो एक्झॅक्टली कोण होता आणि त्याने काय दुःख भोगलं वगैरे ते विसरून जातो. फक्त आपल्या इच्छा लक्षात ठेवतो, कारण त्याच्यासोबत दुसऱ्या शरीरामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार त्याच्यासोबत गेलेला असतं, ज्याच्यामध्ये आपण सगळं इच्छा रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. आणि ह्या इच्छा सगळ्या आठवण करून द्यायचं काम भगवंत करतात, परमात्मा. 15व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच्या. काय आठवायचं आणि काय विसरायचं हे परमात्मा ठरवतात. मग तुमच्या ते कशावरून ठरवतात? तुमच्या इच्छेवरून ठरवतात. तुमची स्ट्रॉंग इच्छा असते या जन्मामध्ये की मला पंख असते तर किती मस्त झालं असतं, ते पण सुंदर असते किती झालं असतं. मग पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मोराचं शरीर मिळतं. मग उडायला कोणी शिकवावं लागत नाही, ते आतूनच भगवंत त्याची आठवण करून देतात. तुझी इच्छा होती, चल सुरू कर, इंद्रिय तृप्ती सुरू कर तुझी. आणि मागच्या जन्मात आपण कोण होतो, काय होतो, ह्याची सगळ्याची विस्मृती केली जाते, कारण तुम्हाला जास्तीत जास्त आनंद मिळावा. जसं प्रभुपाद एका लेक्चरमध्ये समजावून सांगतात की स्टेजवरचा कलाकार हा परफेक्टली ती ऍक्टिंग तेव्हाच करू शकतो जेव्हा आपलं पूर्व आयुष्य विसरून जातो. मग आपल्याला मोर बनायचं होतं, मग परफेक्ट मोर आपण तेव्हाच बनवू शकतो जेव्हा आपण मागच्या जन्मात डुक्कर होतो हे विसरतो. तर हे कॉम्बिनेशन केलेलं असतं भगवंतांनी, आणि हे सगळं भगवंत म्हणतात मी स्वतः करतो. 15व्या अध्यायामध्ये सगळ्यांच्या हृदयात मी बसलेला असतो आणि काय आठवायचं काय विसरायचं हे मी ठरवतो. मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनमच. त्यामुळे यस, सगळं विसरत नाही आपण, परंतु ठराविक गोष्टी विसरतो आणि इच्छा मात्र सगळ्या आपल्या स्ट्रॉंग लक्षात राहिलेल्या असतात. आणि म्हणूनच बघा, प्रत्येकाचे गुण दिसायला लागतात. 6 महिने 8 महिन्याचं बाळ झालं त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला सुरू होते. कुणी त्याला करावं लागत नाही, कारण त्या इच्छेनेच तो जन्मलेला असतो. प्रभुपाद सांगतात, गाईच्या वासराला उठून दूध प्यायला स्तनाकडे जायला कुणी शिकवायला लागत नाही, कारण त्या इच्छेनेच तो जन्मलेला असतो. तर काही गोष्टी आपल्याला आठवणीत राहतात, भगवंत ते आठवणीत आणून द्यायचं काम करतात. काही गोष्टी आपल्याला विसरवायचं देखील काम करतात, कारण ते विसरल्याशिवाय आपण ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करू शकत नाही. ही एक प्रकारची कृपाच असते आपल्यावरती. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम.